पप्पा काय बोलले? 100% तुला मार भेटणार. 100% तुला मार भेटणार. हॅलो नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? तर बघा, आज आहे गुरुवार आणि आज मनूला आहे सुट्टी. का बरं सुट्टी आहे ग आज? आज आमचा ओपन डे होता. ओपन डे होता म्हणून मनूला सुट्टी होती. पण काय झालं, काल रात्री अचानक खूप पाऊस आला आणि अजूनही चालूच आहे. तर मग सगळ्या मुलांना सुट्ट्या दिल्या नाही का, मग सुट्टीच झाली तिची. तिला आम्हाला जायचं होतं स्कूलमध्ये, पेपर वगैरे चेक करायचे होते आणि पॅरेंट्स टीचर मीटिंग होती. तर मग पण आता काही जाणं होणार नाही है ना. आणि मुन्नू खेळते आता, क्ले वगैरे काहीतरी चालू आहे तिचं खेळणं. आणि क्लेचं काहीतरी बनवलंय बघा. मुन्नूनी काय बनवलंय? नग बनवले भूतनीचं. तर भूतनीचं नग बनवलंय. क्ले खेळते, काय 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 बनवते आणि अजून पण काय काय बनवले हो ना. हे काय? पायनॅपल केक. हा बघा, बनवलाय पायनॅपल केक. इथं पण अजून एक बनवलंय पायनॅपल केक. पायनॅपल केक. ओके. आणि मग काय, स्कूलमध्ये जायचं होतं, पेपर वगैरे बघायचे होते. तर मग म्हणून तू रात्री काहीतरी बोलत होते ना पप्पांना? हा, मी पप्पांना बोलत होते काय ना, मला EVS मध्ये 100% 0 अंडा भेटणार. तर मला मीटिंग मध्ये जायचं होतं, मीटिंगला. तर तिचं म्हणणं होतं की मम्मी मला पण यायचे तुझ्या बरोबर, माझे पेपर मला चेक करायचे, काय चुकले हा ना. तर मग तिचं म्हणणं आहे की मला 100% EVS ला 0 मार्क भेटणार आहे. 0. आणि मग त्यावर पप्पा काय बोलले? 100% तुला मार भेटणार. 100% तुला मार भेटणार आहे. पण आज नेमकं पाऊस आला आणि मग कॅन्सल झालं. तर बघूया 2-3 दिवसांनी तर जावंच लागणार आहे मीटिंगला. तर आता मुन्नू खेळतीये क्ले वगैरे, एकीकडे TV पण चालू आहे. आणि चला मग, तुमचं पण जेवण वगैरे झालं की नाही? आमचं पण जेवण झालं आहे. पाऊस तर खूप चाललाय बाहेर. गावाकडे पण खूप पाऊस झालेला आहे. धरण पण आमचं ओव्हरफ्लो झालेला आहे. धरणाचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर लिंक देईल मी खाली. आम्ही एकदा गेलो होतो धरणावर, तेव्हा ब्लॉग बनवला होता. तेव्हा चिकू होता आमच्या बरोबर, तेव्हा ब्लॉग बनवला होता. तर नसेल पाहिला तर व्हिडिओ पाहून घ्या. तर आता तिचं चाललंय मम्मा आज सुट्टी आहे, तर मग काहीतरी खायला बनव, माझ्यासाठी काय काय बनव. तर मग बघूया, काहीतरी बनवते आणि मग तुमच्याशी पण शेअर करेल. चला थोड्या वेळाने भेटूया. तर म्हणून चाललेलं की करंज्या बनव मम्मी. तर मग त्याच्यासाठी मग मी एक वाटी खोबऱ्याची किसून घेतली, थोडासा रवा आणि थोडीशी पिठी साखर घेतली. पिठी साखर नव्हती, मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. आणि थोडासा मैदा भिजवून घेतला, एक 15-20 मिनटं भिजवून घेतला. आणि त्यानंतर मग करायला घेतल्या करंज्या. थोडंसं पीठ घेऊन असं छोटे छोटे लाट्या पाडून घेतल्या आणि मग त्याच्यात चमच्याने सारण भरून छान करंज्या पाडून घेतल्या. आधी माझ्याकडे साचा होता करंज्याचा, पण त्याने काही व्यवस्थित जमलं नाही. मग सारण पूर्ण बाहेर येत होतं. मग म्हटलं चला, चक्रीचा चमचा होता तर त्याने करून घेतल्या. तर आता सगळ्या करून घेते आधी आणि मग नंतर बोलूया.
बघा अशा प्रकारे माझ्या सगळ्या करंज्या करून झाल्या. आता करंज्यांचं कसं असतं की करायला जरा जास्त वेळ लागतो आणि मग तळायला भरकन 5 ते 10 मिनटामध्ये तळून होतात. आता थोडंसं पीठ राहिलं होतं तर त्याच्या मी थोड्याशा कापण्या करून घेतल्या आणि गरम गरम तेलामध्ये 1-1, 2-2 करंज्या टाकून फ्राय करून घेतल्या. तर चला, त्यानिमित्ताने आपला आखाड पण तळून झालेला आहे आणि मनूला करंज्या खूप आवडल्या. गरम गरम असताना फस्त केल्या. आपल्या इथे करंज्या पण सगळ्या तळून रेडी आहेत आणि कापण्या पण तयार आहेत. कापण्या पण तिने एन्जॉय केल्या आणि करंज्या पण. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.